स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये। सर्वप्रथम तुम्हाला श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर आपल्याला श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ही सेवा करायची। ही सेवा तुम्ही पहिल्या दिवशी करा म्हणजे कराच, आणि जर पहिल्या दिवशी करणार असाल आणि जर महिनाभर केली तर खूपच चांगलं, नसल जमेत तर 4 श्रावण सोमवारी तर नक्की ही सेवा करायची आहे। यामुळे तुम्हाला सगळं काही मिळेल, जे काही तुम्ही मागाल ते सगळं काही मिळेल। तर कोणती ही सेवा आणि आपल्याला काय करायचे, तर आपल्याला काय करायचे, ही सेवा महादेवाच्या मंदिरात करायची किंवा आपल्या घरी केली तरी चालेल, मंदिरातल्या शिवपिंडी समोर। तर आपल्याला एक पंचामृत घ्यायचे। पंचामृत सगळ्यांना माहिती आहे, दही, दूध, तूप, मध, साखर, ह्या सगळ्याचं आपल्याला पंचामृत करायचे। त्याच्यानंतर आपल्याला 11 बेलाची पानं घ्यायची, एक शमीचं पान घ्यायचे, आणि आपल्याला एक तांब्याभर स्वच्छ पाणी घ्यायचे, आणि काही पांढरी फुलं, आणि नैवेद्यासाठी आपल्याला गोड काही असेल, मग साखर असेल, गुळ असेल, जे काही फळ असेल ते घेऊन जायचे मंदिरात। आणि तिथं गेल्यावर आपल्याला काय करायचं आहे, अगोदर आपलं पंचामृत शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायचे। त्यानंतर स्वच्छ पाण्याने शिवपिंडीचा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर आपल्याला 11 बेलाची पानं शिवाला वाहायची, आणि त्यानंतर शमीपत्र, आणि हे सगळं झाल्यावर आपल्याला 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। आणि त्यानंतर तिथेच बसून आपल्याला, आपण नैवेद्य वगैरे दाखवल्यावर तिथेच बसून आपल्याला शिवचालिसा ही वाचायची आहे। ती आपल्याला म्हणजे ऑनलाईन मिळेल किंवा पुस्तक पण मिळेल। तर ही शिवचालिसा तिथं वाचायची, आणि मनोभावे प्रार्थना करून, ते सगळं झाल्यावर आपल्याला मनोभावे प्रार्थना करून, नमस्कार करून आपल्याला घरी यायचे। आणि ही सेवा तुम्ही घरी करत असाल तरी छान। तर कशी वाटली ही सेवा, नक्की करा।